सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मी खुशी गायकवाड आपलं स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहे चांदूर रेल्वे शहरातील नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून सौ भावनाताई यादव। तर ताईंना विचारूया की चांदूर रेल्वेमध्ये ते प्रचार करताना त्यांना कोणत्या समस्या जाणवल्या। नमस्कार, मी भावना प्रफुल्ल यादव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला उमेदवारी प्राप्त झालेली आहे। मला तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप चांगला विचारलेला आहे। मी प्रचाराच्या दरम्यान मला खूप समस्या जाणवलेल्या आहेत। खडकपुरा, टांगरीपुरा, महादेवघाट इथे मी प्रचार केलेला आहे। तर तिथे असा प्रॉब्लेम आहे लोकांचा की ताई आमच्याकडे सर्व्हिस लाईन नाही आहे, पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे। तिथे हापशी आहे, लोक सगळे गर्दी करून हापशीवर पाणी भरत होते आणि त्या बोलल्या की नळाची व्यवस्था नाही आहे इथे, नळ क्लिअर म्हणजे पाणी जे आहे आपल्या इथलं गढूळ येतं, असं खूप समस्या जाणवल्या मला रस्त्यावर जाताना। हा एक प्रॉब्लेम आहे आपल्या इथे समोर। आणि तुम्ही जर निवडून आला तर महिलांसाठी तुम्ही सगळ्यात प्रथम कोणतं काम करणार? महिलांसाठी मी सर्वप्रथम काम असं करेल की बेरोजगार महिला आहेत त्यांच्यासाठी मी लघु उद्योग आणेल। नंतर जो प्रश्न आहे, नंतर जो पॉईंट आहे माझा की प्रत्येक चौकात आजकालच्या ज्या महिला आणि छोट्या मुली आहेत त्या सुरक्षित नाही आहेत, त्यासाठी मी चौकात कॅमेरा बसवेल, जनजागृती करत राहील नेहमीच। वर्षभरासाठी जी आहे ती जनजागृती रॅलीज वगैरे काढत राहील की त्यासाठी महिला सुरक्षित राहतील। हा एक माझा मोठा पॉईंट म्हणजे प्लस पॉईंट राहील। निवडून आल्यानंतर तुम्ही सगळ्यात प्रथम कोणते काम करणार? निवडून आल्यानंतर मी सर्वप्रथम भरपूर ठिकाणी रस्ते नाही आहे, रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे, हा एक प्रॉब्लेम आहे आपल्या चांदूरमध्ये। आणि भरपूर ठिकाणी गढूळ पाणी येतं इथे। इव्हन मी जिथे राहते शिवाजीनगरला तिथे तर इतकं घाण पाणी येतं की आम्हाला रोजच डेली कॅन आणावी लागते पाण्याची। खूप घाण पाणी, सर्व्हिस लाईनचं पाणी मिक्स झाल्यासारखं असतं, त्यामुळे आरोग्याला खूप धोका असतो। त्यामुळे असं वाटतं की आपण एकदम क्लीन आणि स्वच्छ काचेसारखं पाणी आणेल मी आपल्या चांदूरमध्ये। आणि नळ जे आहे ते पाणी वेस्ट पण नाही गेलं पाहिजे, त्यासाठी मी त्याच्यावर मीटर पण बसवेल। आणि प्लस माझी एक अशी इच्छा आहे की नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या मी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेलच। CBSE मध्ये म्हणा की तुम्ही थोडंफार प्लस पॉईंट शिक्षणासाठी माझं जास्त कल राहील। माझं जे एज्युकेशन झालेलं आहे ते पण डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की भरपूर लोकांची मुलं जे आहेत ते नगर परिषद शाळेत मराठी शाळेत शिकतात। मग प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते ना की आपला पण मुलगा CBSE मध्ये शिकला पाहिजे, सगळ्यात चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, काहीतरी बनला पाहिजे। त्यासाठी मला एक चांगलं असं शाळेचं काहीतरी परिवर्तन घडवायचं आहे। महिला म्हणून राजकारणात आता तुम्ही एवढे फिरला आहात तर तुम्हाला कोणते अनुभव आले? महिला म्हणून मला असं काही खूप म्हणजे सगळ्यांचं मला भरपूर सपोर्ट मिळतंय। माझे जे सासरे 30 वर्षापासून राजकारणामध्ये आहे, बंडू यादव, त्यांचे मी खूप आभार मानते। ती 30 वर्षापासून राजकारणामध्ये काम करताय म्हणूनच पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवून जी उमेदवारी प्राप्त केली आहे ते त्यांनी त्यांचा जो पक्षाने जो त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे म्हणूनच आम्हाला तिकीट मिळालेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून। त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप आभार मानते। आणि महिलांसाठी तर मी खूप काही करण्याचा प्रयत्न करेलच। लोकांनी मला जर चान्स दिला, संधीचं जर सोनं झालं तर मी खरंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करेलच उमेदवारी प्राप्त झाल्यानंतर। तर भावनाताई यादव यांनी आपले निवडणुकीचे विजन आर्यस न्यूज चॅनल सोबत शेअर केलेले आहे। तर बघत रहा आर्यस न्यूज, सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा।